होळीला फेऱ्या मारायला एवढी गर्दी झाली होती ना, आणि ही पूजा होळीनंतर केव्हा केली जाते आता सगळं सांगते, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तर कसे आहात मित्रांनो, मी तर बनवत होते या पापड्या. पूर्वीपासून चालत आलेली ही प्रथा अशा छोट्या छोट्या पापड्या बनवून आणि त्यात थोड्या आणखी छान दिसण्यासाठी त्याला हाताने आकार देऊन अशा पापड्या बनवल्या जातात आणि होळीला आणि मंदिरात या बांधल्या जातात. हे सगळं झालं मग पुरणाची पोळी आणि जेवढं बनवलं होतं तेवढं जेवण घेऊन आणि दिव्याचं ताट घेऊन आम्ही गेलो होळीला नैवेद्य दाखवायला. आणि सगळे गावकरी मंदिराजवळ मस्त एकत्र जमून आणि होळीच्या कार्यक्रमाला सुरुवात पण झाली होती. आता होळीचं हे गाणं मला तर खूप आवडतं, चला तुम्हाला पण ऐकवते. होळीचं सुंदर असं गाणं म्हणून आणि गावकऱ्यांनी होळी पेटवली आणि फेऱ्या मारायला तर एवढी गर्दी झाली होती ना की चालता पण येत नव्हतं. आणि जेवढं बनवलेलं नैवेद्य दिवे सगळे मिळून होळीच्या साईडला तोरण बांधलेले असते, तिथे सगळे गावकरी आपापले नैवेद्य दिवे एकत्र मिळून ठेवतात. तर मित्रांनो, होळीचा कार्यक्रम तर एकदम भारी पार पडला होता. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घरी तळी भरण्याचा कार्यक्रम केला जातो, तो कसा चला दाखवते. तळी भरून झाली की ते देव उचलून आपल्या घरच्या देवाऱ्यात ठेवले जातात. तर मित्रांनो, तुमच्या इकडे पण अशी प्रथा आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तरी पण लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.